नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. दिनांक 22/2/2024 रोजीची ही अत्यंत महत्त्वपूर्ण असे शिक्षक पदभरतीबाबतचं प्रसिद्धीपत्रक आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीमधील समाजातील विविध घटकातून आलेल्या सर्व निवेदनाचा आणि सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आलेला असून योग्य व प्रचलित शासन नियमाशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून शिफारस पात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्राची आणि प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत. स्वप्रमाणपत्रामध्ये काय सांगायचंय बघा. स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यताधारकांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यायची आहेत. ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवायची आहेत. इथे सूचना डायरेक्टली त्यांनी दिलेल्या आहेत. याचाच अर्थ त्याचबरोबर पडताळणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक 1/9/2023 व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करण्याचं सांगितलं आहे. तर ह्या बाबीचे पण डिटेल अशी माहिती आपण घेऊयाच. पण सर्वात अगोदर ही गोष्ट लक्षात घ्या की शनिवार ते रविवारपर्यंत, आता उद्या किंवा परवामध्ये ह्या ज्या पवित्र पोर्टलवरील याद्या आहेत त्या याद्या नक्कीच डिक्लेअर होणार आहेत. या याद्या डिक्लेअर झाल्यानंतर जे म्हणजे पुढे शिफारसपात्र उमेदवारांची यादी येईल त्या यादीमध्ये पुढे म्हणजे एखादी उमेदवाराची निवड जे सेट टेट क्रमांक आहे त्यांच्या याद्या येतात आणि त्यासमोर कुठल्या व्यवस्थापनासाठी त्यांची शिफारस झालेली आहे या संदर्भात माहिती येते आणि ती माहिती मग त्या उमेदवारांनी डाउनलोड करून घ्यायची असते आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची असते. त्यानंतर त्यांना काही कागदपत्र जे आहेत ती कागदपत्राची जुळवाजुळव करून ठेवायची असते. मग ती कागदपत्रे कोणती, तर स्वप्रमाणपत्र करत असताना जी काही तुम्ही डॉक्युमेंट्स भरलेले, जसे की तुम्ही तुमचं एज्युकेशन चढत्या क्रमानुसार 10वीचे तुम्ही गुणपत्रक प्रमाणपत्र, त्यानंतर 12वीचं तुमचं गुणपत्र प्रमाणपत्र, त्यानंतर तुम्ही BA केलं आहे किंवा DED केलं आहे किंवा BEd केलं आहे त्यानुसार जो क्रम आहे तुमचा शैक्षणिक जे काही तुम्ही अर्हता प्राप्त केलेली आहे, त्यानंतर MA BEd वगैरे केलेलं असेल तर त्यानुसार तुमचे मूळ प्रमाणपत्र आणि तुमचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं याच्यामध्ये म्हणजे तुमचं TC पण असणं गरजेचं असतं तुम्हाला. त्याचबरोबर स्वप्रमाणपत्र केलेल्या अर्जाची झेरॉक्स पण तुमच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर अभियोग्यता चाचणी जे तुमचं प्रमाणपत्र आहे ते पण गुणांचं जो प्रमाणपत्र आहे त्याची झेरॉक्स पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर TC तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. TCवर तुमची जी काही नोंदी असतील त्या प्रॉपर असणं गरजेचं आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कंपल्सरी लागतात. त्यानंतर तुम्ही 1 ते 5 किंवा 6 ते 8 साठी अप्लाय केलेला असेल आणि तुमची शिफारसपात्र उमेदवारामध्ये यादीमध्ये नाव आलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला TET सर्टिफिकेट ओरिजिनल असणं गरजेचं आहे. मग TET तुम्ही कोणती पात्र झालेले आहात त्याच्यानुसार किंवा CTET तुम्ही क्वालिफाय झालेला असाल तर त्याचं डॉक्युमेंट. त्याच्यानंतर MSCITचं डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला आवश्यक असतं. त्यानंतर काही उमेदवारांचा प्रश्न असतो की ओपन किंवा कॅटेगरीमध्ये ते आहे तर कोणत्या प्रमाणपत्राची त्यांना गरज आहे. ओपनमधून तुम्ही फॉर्म भरला आहे आणि तुमचं निवड ही ओपनच्या पदावर झालेली असेल तर तुम्हाला वेगळं जातीचं प्रमाणपत्र वगैरे तिथे मागत नाहीत. पण जर तुमची निवड तुम्ही कास्टमधून तुमची निवड झालेली आहे, जातीतून निवड झालेली आहे, जाती समवर्गातून, तर त्या जातीचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, जातीचं प्रमाणपत्र. त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचं, कारण त्याच्यावरच फॉर्म अप्लाय करत असताना जातीचं प्रमाणपत्र तुमचं ग्राह्य धरणार किंवा नाही हा मुद्दा त्यांनी नमूद केलेला होता. त्याचबरोबर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे नॉन क्रिमिलियर, जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे, महिला आहेत, कॅटेगरीतून फॉर्म भरला आहे आणि त्यांना महिला आरक्षणावरच जागा मिळाली किंवा कॅटेगरीची जागा मिळाली तरीसुद्धा तुम्हाला NCL म्हणजे नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र त्याचं ओरिजिनल आणि झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही अजून काय म्हणजे तुम्ही ज्या काही सुविधा घेतल्यात, जसं काही तुम्ही अपंग जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याचं प्रमाणपत्र किंवा डोळ्याचं वगैरे, काही जणांनी दृष्टांत वगैरे फॉर्म भरला होता त्यानुसारचं प्रमाणपत्र किंवा मग जे काही तुमचे पॉईंट्स आहेत म्हणजे तुम्ही जे पॉईंट्स टिक केलेले आहेत तिथे त्याचे रिलेटेड असलेले ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे व्यवस्थितरित्या असणं गरजेचं आहे. आता किती कालावधी मिळतो आपल्याला शिफारसपात्र उमेदवारांची यादी आल्यानंतर, तर शिफारसपात्र उमेदवारांची यादी जेव्हा येते तिथून पुढे एक साधारण 5 ते 6 दिवसाचा कालावधी दिलेला असतो. शिफारसपात्र उमेदवारांची यादी दिल्यानंतर तिथून पुढे एक तुम्हाला ठराविक कालावधी दिलेला असतो की 5 ते 6 दिवसात तुम्हाला
5 ते 6 दिवस खूप झाले एवढंच दिलेले असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि मग कुठे जायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असा प्रश्न पडू शकतो एखाद्या उमेदवाराला. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला समजा तुमचं कशावर निवड झालेली आहे, म्हणजे नेमकी कोणत्या आस्थापनेवर निवड झालेली आहे त्याच्यानुसार तो डिपेंड करतो मुद्दा. जर तुम्ही झेडपी समजा झेडपी पुणेच तुम्ही भरलेली आहे, झेडपी पुणे, तर पुणे झेडपी तुम्ही भरल्यानंतर झेडपी पुणेचे जे मेन आपण म्हणू शिक्षण विभागाचं मेन कार्यालय आहे जिल्हा परिषदचा, त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी म्हणजे तिथे बाहेर प्रसिद्धीपत्रक लावलेलं असतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठल्या ठिकाणी होणार, किती वाजता होणार किंवा कोणत्या प्राधिकाऱ्याकडे होणार, त्यांना काय अपेक्षित आहे याचे सर्व प्रसिद्धीपत्रक ते तिथे लावतात आणि त्यानुसार तुम्हाला तिथे हजर व्हायचं असतं. त्यांनी कालावधी वगैरे दिला किंवा बिल्डिंग कुठली नंबर किंवा रूम नंबर वगैरे ते सांगतात आणि उमेदवार तिथे बोलून घेतात आणि क्रमाक्रमाने त्या उमेदवारांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात. त्यानंतर तुम्हाला जर तुमचं खाजगी व्यवस्थापनाकडे निवड झाली, समजा आता रयत शिक्षण संस्थासारखी आहे किंवा इतर कुठल्या संस्था आहेत त्या ठिकाणी तुमची निवड झाली, तर खाजगी व्यवस्थापन संस्था ज्या आहेत ते त्यांच्या जे मुख्य कार्यालय आहे, म्हणजे समजा तुम्ही रयत शिक्षण संस्थेतच निवड झालात तर साताऱ्याचं त्यांचं मुख्य कार्यालयाच्या तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागतं आणि तिथे ते इतर बाबी नमूद केलेल्या असतात. त्याचबरोबर पोर्टलवर सुद्धा म्हणजे जी व्यवस्थापना आहेत, ठीक आहे, त्या व्यवस्थापनाच्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठीचा क्रमांक आपल्याला दिलेला असतो. त्यानंतर बहुधा यावेळेस जेवढ्या सूचना क्लिअर कट म्हणजे आलेल्या आहेत त्यानुसार ज्या जिल्हा परिषदेच्या वगैरे सूचना असतील त्या तिथे जाऊन मिळवण्यापेक्षा पोर्टलवरही अपलोड होतील यावेळेस, अशी आपल्याला शासनाकडून नक्कीच अपेक्षा आहे. मागच्या वेळेस आपल्याला प्रत्येकाचं माहिती ही म्हणजे जमावजमा करावं लागली होती, परंतु नक्कीच यावेळेस ती माहिती आपल्याला पोर्टलवर मिळेल अशी अपेक्षा आपल्याला नक्की आहे. आणि मिळेलच, नाही मिळालं तरी आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणारच आहोत. तर त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची तुम्ही तयारी करून ठेवा. त्यानंतर कट ऑफसुद्धा आपल्याला त्याच्यावरून लगेच कळतो की किती उमेदवारांचं किती गुणांचं आहे वगैरे, आणि याच्यामध्ये मार्गदर्शक ज्या सूचना आहेत त्यांचा पण डिटेल आपण अवलोकन नवीन व्हिडिओमध्ये करूया, जेणेकरून हा व्हिडिओ फार मोठा होणार नाही. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, आपण त्या सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करूयात. धन्यवाद.